नमस्कार श्रोते हो. सर्व दत्तभक्तांना माझा नमस्कार. श्री हरिभाऊ जोशी निटूरकर भाऊ महाराज लिखित श्रीपाद श्रीवल्लभांचे संक्षिप्त चरित्रामृत आपण ऐकत आहात. मागील व्हिडिओत अध्याय 21वा आपण श्रवण केलात. या व्हिडिओत अध्याय 22वा आपण श्रवण करावा ही विनंती. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 22वा. श्री अनघा लक्ष्मी वर्णन. श्रीपादांची वैष्णवी माया. भास्कर पंडित म्हणाले, श्री विद्योपासना ही श्रेष्ठ उपासना आहे. श्रीपाद प्रभू महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती स्वरूप आहेत. परमात्मा सर्व जीवराशीमध्ये विद्यमान आहे. श्रीपाद प्रभू सर्व जीवराशीत असून सुद्धा कोणत्याही जीवात त्यांचा स्पर्श जाणवत नाही. श्रीपाद प्रभू अनघा लक्ष्मी समवेत अनघदेव होऊन वास्तव्य करतात. ते त्यांचे अर्धनारीश्वर रूप आहे. सगुण साकार रूपातील मर्यादा परिमितता ते पाळतात. ही धर्माची सूक्ष्मता आहे. श्रीपाद प्रभू ध्यान तपस्या करून त्यांचे फळ भक्तांना देतात व भक्तांची आधिव्याधीतून सुटका करतात. अनघदेवाच्या संकल्पाशिवाय अनघा लक्ष्मी एखादे छोटे कार्य सुद्धा करू शकत नाही. अनघादेवीच्या व्रताचे आचरण. अनघादेवी हे लक्ष्मीचेच रूप आहे. अनघादेवीचे विष्णुरूपही आहे. अनघादेवीच्या आराधनेसमवेत विष्णुरूप अनघाची आराधना केल्यास सर्व फल प्राप्ती होते. अनघाष्टमी व्रताच्या आचरणाने सर्व सुखांची प्राप्ती होते. श्री अनघादेवीच्या समवेत असणारे अनघरूप विष्णू म्हणजेच श्रीपाद प्रभू आहेत. ते सर्वगामी असून भक्तांच्या हाकेला धावून येतात. श्री दत्तात्रेय सर्व देवांचे स्वरूप असून चतुर्युगातील महान अवतार आहेत. श्रीपाद चरित्रामृत लीला. भास्कर पंडित म्हणाले, हे शंकर भट्टा, तू रचना करीत असलेल्या पवित्र ग्रंथाचे महायोगी महापुरुष अध्ययन करतील. योगसंपन्न विभूती या ग्रंथ अभ्यासाने ज्ञान प्राप्त करतील. हा अक्षर सत्य ग्रंथ असल्याने त्यामधील प्रत्येक अक्षर हे बीजाक्षर शक्तियुक्त आहे. या ग्रंथाचे कोणत्याही भाषेत भक्तियुक्त अंतःकरणाने पारायण केल्यास इष्ट फलप्राप्ती होते. हा महाग्रंथ महाप्रभूंचे प्रत्यक्ष अक्षर स्वरूप आहे. स्वर्णपीठिकापूर वर्णन. श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष शिवस्वरूप आहेत. ते पीठिकापुरम गावी अंतर्धान पावून काशीत गंगेचे स्नान करीत. शंकर भट्टांनी प्रश्न केला, आर्यावर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वीतत्वाच्या जागृतीमुळे पीठिकापुरमला येतात का? श्रीपाद प्रभू म्हणाले, भौतिक पीठिकापुरममध्ये सुवर्ण पीठिकापुरम आहे. हे केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे. सुवर्ण पीठिकापुरम हे केवळ योगचक्षु ज्ञानचक्षु असलेल्या साधकांनाच गोचर असते. तसेच काशी येथेही सुवर्ण काशी चैतन्यमय पदार्थांनी बनलेले आहे. शंकर भट्टांनी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रामृत ग्रंथ अक्षर सत्य आहे. याचे भाषांतर करण्याची योग्यता असणाऱ्याची निवड श्रीपाद श्रीवल्लभ स्वतःच करतील. या ग्रंथाचा अनुवाद करणारे व त्या संबंधित सहाय्य करणारे यांच्यावरही महाराजांची विशेष कृपा होईल. हा ग्रंथ पुण्यमंदिरात ठेवून पूजा केल्याने तसेच पारायण केल्याने कलियुगात सर्व शुभ गोष्टी घडतील. शंकर भट्ट म्हणाले, या अल्पज्ञाकडून आपण केवढे महत्कार्य करून घेत आहात. मला आश्चर्य वाटते व आनंदही होतो. भास्कर पंडित म्हणाले, अद्भुत अशी महत्कार्ये काही न येणाऱ्या सामान्य व्यक्तीकडून करवून घेण्याचा श्रीपाद प्रभूंचा विनोदी स्वभाव आहे. हे त्यांच्या दिव्य शक्तीचे निदर्शन आहे. एक दिवस एक संन्यासी कुकुटेश्वर मंदिरात आले.
श्रीपाद प्रभू म्हणाले, यांना मंदिरात येऊ का दिले? मासे पकडून ज्यांच्याजवळ माशांचा वास येतो त्यांना संन्यासी का म्हणावे? तितक्यात संन्याशाने डोळे उघडले. खरोखरीच माशांचा वास येत होता. त्यांनी कमंडलूत पाहिले तर छोटे छोटे मासे होते. ते अंतर्मुख झाले व म्हणाले, मत्स्यावतार प्रक्रिया ती हीच काय? त्यांना रक्तनलिकेत प्रत्येक थेंब मत्स्याकारात झाल्याचे जाणवले. ते श्रीपादांच्या चरणावर नतमस्तक झाले. श्रीपाद म्हणाले, तुला मत्स्य अवताराबद्दल कळले. तू अंतर्मुख होऊन कासव ज्याप्रमाणे आपली इंद्रिये आत ओढून नियंत्रणात ठेवतो त्याप्रमाणे तू ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियांना स्वाधीन ठेवल्यास मोठा योगी होशील. तुला जीवन हवे असल्यास तू अंतर्मुख होऊन योगाभ्यास कर. तुझी सर्व बंधनातून सुटका होईल. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. अध्याय 22वा समाप्त. यानंतरच्या व्हिडिओत अध्याय 23वा आपण श्रवण कराल. नमस्कार.